मानसी तिच्या माहेरी पोहोचली. आकाश खूप उत्सुक होता तिला तिच्या आईवडिलांच्या घरी घेऊन जाण्यासाठी. त्याला आपल्या सासऱ्यांना आपली खरी ओळख कळावी असं वाटत होतं. त्याला उत्सुकता होती. त्यांना तो आठवतो का नाही, आणि जर आठवत नसेल तर तो नक्कीच त्यांना आठवण करून देणार होता की तो कोण आहे ते. शांतता तोडायची वेळ आली होती. त्याने मानसीकडे पाहिलं. ती त्याच्या शेजारच्या सीटवर बसली होती. चेहरा फिकट पडलेला, डोळ्यांत अश्रू दाटलेले. तो तिला अशी शिक्षा का देत होता? तिने काय केलं होतं? आणि आता तिला इथे का आणलं होतं? नेमकं त्याला काय हवं होतं? सासऱ्यांना भूतकाळ आठवायचा होता का त्याला? पण आता का? ती आतून रडत होती. ती घाईने त्याच्याकडे वळली. मन्नू, तो चिडवत हसत म्हणाला. तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तुझी आई तुला मन्नू म्हणते, बरोबर ना? तो धोकादायक नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला. तू मला जे काही बोलली होतीस ना मन्नू. मानसी, प्रत्येक शब्द मला अजूनही आठवतो. तो दुसरीकडे वळला आणि सगळं दुःख गिळून टाकलं. तो हट्टी होता. त्याला तिला कळू द्यायचं नव्हतं की तोही आतून तुटलेला आहे. तिकडे बघ, कोण उभा आहे तुझ्यासाठी. त्याने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा खिडकीकडे वळवला. तुझी आई मन्नू, तो अलगद म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ. मानसीने पटकन अश्रू पुसले आणि जबरदस्ती हसली. मानसी, क्षणभर दोघांचे डोळे एकमेकांत अडकले. आकाश, ती खूप दिवसांनी त्याचं नाव उच्चारत म्हणाली. खरं तर तिच्या तोंडून आपलं नाव ऐकण्यासाठी तो आतुर झाला होता. मन्नू, तिची आई राधा तेजस्वी हसत समोर आली आणि त्यांचा छोटासा संवाद थांबवला. मानसीने लगेच आकाशकडे पाहिलं, त्याला शांत राहण्याची विनंती करत. तो फक्त हसला. त्या हसण्यात काहीतरी थरकाप उडवणारं होतं. त्याच्या हसण्यातही धोका होता. तिच्या आईवडिलांना काहीच माहिती नव्हतं. काहीच नाही. त्यांना वाटत होतं की त्यांची मुलगी मानसी एका श्रीमंत उद्योजकाशी, सगळ्यात योग्य वर आकाश सोबत लग्न करून सुखी आहे. तिचे बाबा खूप आनंदी होते की तिने त्यांचा शब्द मानून मोठ्यांच्या संमतीने लग्न केलं. त्यांच्यासाठी ते एक ठरवून केलेलं लग्न होतं आणि मानसीला त्यांच्या मताला विरोध करायचा नव्हता. तिने त्यांना खोट्यावर विश्वास ठेवू दिला. किमान ते तरी आनंदी राहतील. तिच्या बहिणीसारखं दुःख त्यांना सहन करावं लागणार नाही. मन्नू, आकाश, तिची आई दोघांकडे पाहत म्हणाली. आकाशने शांत आणि स्थिर चेहऱ्याने फक्त हसून उत्तर दिलं. मानसी पटकन गाडीतून उतरली आणि आईला मिठी मारली. क्षणभर आकाशला मानसीसाठी वाईट वाटलं. त्याने डोळे मिटले. मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्याने खोल श्वास घेतला. आता त्याला तिच्यासाठी का वाईट वाटत होतं? तिने कधी एकदाही त्याच्यासाठी वाईट वाटलं होतं का? एकदाही नाही. मग आता का? त्याने स्वतःला झिडकारलं. आई, मानसी ओलसर डोळ्यांनी आईकडे पाहत म्हणाली. खूप मिस केलं तुला. तिला काल रात्री आईची खूप गरज होती. तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं होतं तिला. चला दोघंही, सगळे तुमची वाट पाहत आहेत, तिची आई म्हणाली. सगळे म्हणजे? मानसी चिंतेत झाली. आणखी कोण? तुझी बहीण आणि जिजू, तिच्या आईने सहज सांगितलं आणि मानसीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने आकाशकडे पाहिलं. त्याने भुवई उंचावून तिचा संशय खरा असल्याचं दाखवलं. हरामखोर. यावेळी तिला स्वतःला आवरता आलं नाही. हिम्मत करू नकोस. त्याने तिची हनवटी घट्ट पकडली आणि लगेच सोडून दिलं. त्याला माहिती होतं की ते दोघं येणार आहेत आणि मुद्दामच त्याने तिला तिचे वाईट फोटो आपल्याजवळ असल्याचं सांगितलं होतं. ती त्याच्याकडे रागाने पाहत राहिली. तो डोळा मारत हसला. तिचा श्वास अडकला. आता ती त्यांना कसं सामोरी जाणार? कसं तोंड दाखवणार? तुझी बहीण माझ्यासोबत झोपली होती. त्याचे शब्द तिच्या कानात पुन्हा घुमले. दोघंही घरात शिरले आणि हॉलमध्ये उभे राहिले. मानसीची नजर बहिणी आणि जिजूला शोधू लागली. मानसी, कशी आहेस? नीरज गंभीर चेहऱ्याने पुढे येत म्हणाला. ठीक आहे जिजू, ती उत्तरली. तिचं हृदय एका क्षणासाठी थांबलं. त्याला काही कळलं आहे का? तिने मनातच स्वतःला विचारलं. तो तिच्याबद्दल काय विचार करणार? ती रडण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. तिने केलेल्या पापांसाठी ते सगळे तिचा तिरस्कार करतील असं तिला वाटत होतं. नीरजने नजर आकाशकडे वळवली. आकाशने त्याच्याकडे खोडकर हसू टाकलं. ही त्यांची दुसरी भेट होती आणि नीरजला अजूनही आठवत होतं हॉटेलच्या खोलीत तो काय करत होता ते.
नीरजला चांगलंच माहीत होतं की आकाश स्त्रियांशी कसा खेळतो. जसा तो शर्ट बदलतो तशा मुली बदलतो. एक खरा कॅसनोव्हा. त्याला मानसीसाठी वाईट वाटलं. तिला काहीच दोष नाही हे त्याला ठाऊक होतं. तो तिला चांगलं ओळखत होता. तिथे उपस्थित सगळ्यांचा तिच्यावर विश्वास होता. हे सगळं आकाशचं, त्याचा रक्त तापलेला अहंकार आणि राग, ज्याने त्याला वेड लावलं होतं. मानसी तिथे उभी होती, दोघांकडे पाहत, छाती धरून. आकाश. स्वप्नाही नीरजजवळ येत त्याच्याकडे पाहू लागली. हाय मिसेस नीरज, आकाश मोठं हसत म्हणाला, नीरजकडे पाहत स्मित करत. नीरज तिथेच उभा होता, मूठ आवळून, रागावरत. स्वप्नाने लगेच त्याचा हात पकडून त्याला शांत केलं. राधा, मानसीची आई, हवेलीतील तणाव जाणवत होती. तिला काहीतरी धोका असल्याची जाणीव झाली. ती स्वप्ना आणि नीरजला चांगलं ओळखत होती. ते काहीतरी लपवत आहेत असं तिला वाटलं. ती क्षणातच चिंताग्रस्त झाली. मानसीचे वडील आले आणि दोन्ही जोडप्यांचं स्वागत केलं. मानसीचा चेहरा पडला. तिला बहिणीकडे पाहायचं नव्हतं. तुझी बहीण माझ्यासोबत झोपली होती आणि तिचे ते फोटो माझ्याकडे आहेत. ते शब्द ती विसरू शकत नव्हती. आता ती बहिणीला कसं सामोरी जाणार? ती मुद्दाम तिची नजर चुकवत होती आणि स्वप्नाला ते जाणवलं. ती दुखावली गेली. क्षणातच स्वप्नाचा चेहरा ताणलेला दिसू लागला. ती मानसीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होती. मानसी जबरदस्ती हसत होती, सामान्य वागण्याचा प्रयत्न करत होती, पण तरीही ती हरवलेली वाटत होती. स्वप्नाला तिच्या बहिणीला सांगायचं होतं, ती तिच्यावर प्रेम करते. त्या सैतानाने काहीही बोललं तरी त्याला तिला अपमानित करण्याचा अधिकार नव्हता. जरी काही झालं असेल तरी तो निर्दयी होता आणि त्याला त्याची किंमत मोजावीच लागणार होती. दुपारचं जेवण संपलं. आकाश पूर्ण वेळ शांत राहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्यांच्या छोट्या छोट्या गप्पा निरखत होता. तो हळूहळू आवश्यक माहिती गोळा करत होता. नीरज मानसीकडे पाहत होता. ती किती घाबरलेली आहे हे त्याला जाणवत होतं. फक्त मोठी मंडळीत सतत संभाषण सुरू करत होती. बाकी सगळे ओठांवर बनावटी हसू ठेवून उत्तर देत होते. शेवटी जेवण आटोपलं आणि सगळे हॉलमध्ये बसले. सर, आकाश अचानक मानसीच्या वडिलांना म्हणाला. मानसीचं हृदय दडपलं. हो आकाश, त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. मला तुमच्याशी नवीन प्रोजेक्टबद्दल बोलायचं आहे, तो अचानक म्हणाला. सगळेच आश्चर्यचकित झाले. मानसीचे वडील मुरली यांना असं काही अपेक्षित नव्हतं. प्रोजेक्ट? मानसीने वडिलांकडे रोखून पाहिलं. तिचे वडील खिन्न झाले. ती माझ्यावर का रागवली आहे? त्यांना कारण कळेना, पण त्यांना वाटलं जर हे उत्तर दिलं नाही तर पुन्हा एक गैरसमज, एक वाद निर्माण होईल. त्यांना अजूनही आठवत होतं, अशाच एका गोष्टीने त्यांच्यात आणि स्वप्नामध्ये दुरावा निर्माण झाला होता. हा प्रस्ताव आकाशनेच काल रात्री मांडला होता. मुरलींनी उत्तर दिलं होतं, ते थोडा वेळ घेऊन विचार करतील. पण सगळ्यांसमोर हे उघड करण्यामागे त्याचा हेतू काय हे मुरलींना समजत नव्हतं. त्यांना अपमानित आणि दुःखी वाटलं. हो, आकाशला कधीतरी यावर बोलायचंच होतं, पण असं अचानक, कुटुंबियांच्या भेटीत, सगळ्यांसमोर त्यांना ओढून. आपण जाऊ का? आकाशने लॉनकडे इशारा केला. त्यांना नाही म्हणता येणार नव्हतं. तो त्यांचा जावाई होता. हो, नक्की. त्यांनी सगळ्यांकडे कठोर नजरेने पाहिलं. शांत रहा असा इशारा देत. एक्सक्यूज अस. आकाश सासऱ्यांच्या मागे निघाला. मानसी तिथेच बसून डोळ्यांनी त्याला विनवणी करत होती. थांब. तो मात्र प्रतिसाद न देता पुढे गेला. आजूबाजूचे सगळेच थक्क झाले होते. ते इथे फक्त भेटायला आणि सुट्ट्यांबद्दल बोलायला जमले होते. काय चाललंय? स्वप्ना नीरजला कुजबुजली छाती धरून. तिला वडिलांच्या हेतूवर शंका आली. त्यांनी हा लग्नाचा निर्णय त्या प्रोजेक्टसाठी घेतला होता का? क्षणभर मानसीलाही तसंच वाटलं. दोन्ही मुलींना कदाचित अजूनही माहीत नव्हतं आकाश किती मोठा कपटी आहे. माहीत नाही, नीरज म्हणाला, स्वप्नाला तिच्या विचारांतून बाहेर काढत. त्याने चिंतेने मानसीकडे पाहिलं. शांत रहा असा इशारा देत. सर, आकाश त्यांच्याकडे पाहत म्हणाला, ओठांवरचं स्मित लपवत. आकाश, आपण उद्या बोलू शकतो? सगळे आपली वाट पाहत आहेत. मुरली घाईने म्हणाले, हॉलमध्ये परत जाण्याच्या तयारीत. माझं नाव आकाश आहे, पण माझं आणखी एक नाव आहे, मुन्ना. आकाश त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत किंचित धमकीच्या सुरात म्हणाला. मुरली तबकले. काही क्षण ते बोलायलाच विसरले. त्यांना उत्तर द्यायला काही मिनिटे लागली. काय? त्यांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं. घाम फुटलेला, श्वास जोरात चाललेला. हो, तुम्ही बरोबर ऐकलत.
आकाश स्मित करत म्हणाला, मीच तो मुन्ना आहे. 5 वर्षांपूर्वी काय झालं होतं ते आठवतंय ना? तो भुवई उंचावत हसत उभा राहिला. मुरलींचा श्वास वेगाने चालू होता. त्यांनी आपल्या मुलीचं लग्न आपल्या पसंतीच्या मुलाशी करायचं ठरवलं होतं आणि तोच आता सैतान निघाला होता. मानसीने वडिलांचा उदास चेहरा पाहिला. ते श्वास घेण्यासाठी किती झगडत आहेत हे पाहून तिने डोळे मिटले. ते घामाने पूर्ण भिजले होते आणि पुतळ्यासारखे तिथेच थिजून उभे होते, चेहऱ्यावर खोल वेदना. आकाशने त्यांच्याकडे उपहासाने पाहिला आणि त्यांना लॉनमध्येच सोडून निघून गेला. राधा धावत आपल्या नवऱ्याकडे गेली आणि त्यांचा हात पकडणार इतक्यात त्यांनी तिला इशाऱ्याने थांबवलं. एक क्षण शांत राहा. तिला आजूबाजूला काय चाललंय ते माहीत नव्हतं, पण नवऱ्याबद्दल काहीतरी बिनसलंय हे ती ओळखू शकत होती. त्यांच्या फिकट पडलेल्या चेहऱ्याकडे पाहून ती रडू लागली. मानसीला आकाशच्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारावासा वाटत होता. त्याने आता काय केलं? त्या घाणेरड्या प्रसंगाची आठवण वडिलांना करून देण्याची काय गरज होती? बाबा, मानसीने स्वप्नाकडे पाहिलं. बाबांना सावरसं डोळ्यांनी विनवलं. काळजी करू नकोस, स्वप्नाने तिच्या हातावर हलकेच थोपटलं. मानसी वडिलांकडे 2 पावलं टाकणार इतक्यात, चल. आकाशने तिचा हात पकडून तिला थांबवलं आणि आदेश दिला. स्वप्नाने नीरजकडे पाहिलं. काहीतरी कर, असं डोळ्यांनी सांगत, पण तो खोल विचारात गुंतलेला दिसत होता. स्वप्नाला त्याचं शांत राहणं अजिबात आवडलं नाही. आकाश अजूनही मानसीचा हात घट्ट पकडून होता. ती नाराज चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती. यावेळी त्याने अक्षरशः तिला ओढत गाडीपर्यंत नेलं. आकाश, मला बाबांशी फक्त 1 सेकंद बोलू दे. फक्त 1 सेकंद, प्लीज, मी विनंती करते. ती त्याच्या वेगाशी जुळवण्याचा प्रयत्न करत विनवणी करत होती. तो घाईत चालत होता. फक्त 1 सेकंद? तो हसला, डोळ्यात पाणी दाटलेलं. मी फक्त 1 सेकंद मागितला होता, बाप आणि मुलीकडून. दिलात का तुम्ही मला तो 1 सेकंद? नाही, दिला नाहीत, तो कटुतेने म्हणाला. मानसीकडे उत्तर नव्हतं. त्यावेळी ती शुद्धीत नव्हती. नेमकं काय घडलं होतं हे तिलाही नीट आठवत नव्हतं. आकाशने तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले. तिने त्याला 1 सेकंदही दिला नव्हता त्याची बाजू ऐकून घेण्यासाठी, आणि आता ती आयुष्यभर त्या 1 सेकंदाची किंमत चुकवत होती. का माझ्याच बाबतीत? तिने नशिबाला दोष दिला. ती सुस्कारा टाकत त्याच्याकडे पाहत उभी राहिली. गाडीत बस मानसी, बस म्हणतोय. यावेळी त्याने धमकावत तिचा हात धरून तिला गाडीत ढकललं. स्वप्ना धावत त्यांच्या मागे आली. श्वास घेत घेत डोळ्यात पाणी. मानसीला माहीत होतं, हा माणूस मोठा कपटी आहे आणि तो आपलं काम परफेक्ट करत होता. आजूबाजूचे सगळे लोक मानसीची अशी असहाय्य अवस्था पाहून दुखावले गेले होते. सगळ्यांना तिची काळजी वाटत होती. मानसीने गाडीच्या खिडकीतून बहिणीकडे पाहिलं आणि तिच्या या गोड हावभावाने स्वप्ना तिथेच खाली बसली. स्वप्ना रागाने पेटून उठली होती वडिलांवर. तिला वाटलं त्यांनी या लग्नाचा निर्णय त्या प्रोजेक्टसाठी घेतला. ते असं कसं करू शकतात? तिच्याबरोबर जसं केलं तसंच पुन्हा का? ती संतापाने तिरस्काराने घरात शिरली. नीरज अजूनही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचला नव्हता. त्याला खात्री होती काहीतरी चूक आहे. त्याला त्यांचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता, ते कसे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्याला खात्री होती मानसी काहीतरी लपवत आहे. ते जाणून घेतल्याशिवाय हे गूढ सुटणार नाही. आता स्पष्ट झालं होतं, सासऱ्यांना या सैतानाबद्दल काही माहिती आहे आणि ती माहिती तो कोणत्याही किमतीत जाणून घेणार असं त्याने ठरवलं. नीरज लॉनमध्ये अजूनही उभ्या असलेल्या सासऱ्यांकडे गेला. ते अजूनही आकाशच्या शब्दांचा विचार करत होते. काका, तो हळू आवाजात म्हणाला. मुरलींनी निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. कृपया मला सांगा, आत्ताचं काय झालं? नीरजने त्यांचा हात पकडला. त्यांनी ओलसर डोळ्यांनी सुस्कारा टाकला. नीरजने त्यांना असं कधीच पाहिलं नव्हतं. दरम्यान आकाशने मानसीला आपल्या घरी ओढून आणलं. आकाश, हे सगळं का करतोयस तू? ती रडत म्हणाली. का? तिने पूर्ण ताकदीने त्याला ढकललं. तू सैतान झालायस? यातून तुला काय मिळतंय? ती खाली बसून अखंड रडू लागली. का ते जाणून घ्यायचं आहे तुला? तो तिच्यासमोर पद्मासन घालून बसला, थेट तिच्या डोळ्यात पाहत. तिने त्याच्या डोळ्यात उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिला तिथे द्वेषाशिवाय काहीच दिसलं नाही. का? तो एवढा रागावलेला का आहे? तिला काही केला समजत नव्हतं. तिला खरंच जाणून घ्यायचं होतं. हो, ती घाईघाईने मान हलवत म्हणाली आणि त्याच्या शर्टची पकड घट्ट केली. रिंकी, तो हळू आवाजात एक नाव उच्चारत म्हणाला. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो रडत होता.
आणि ते पाहून तिचं मनही दुखावलं. तिला त्याच्यासाठी वाईट का वाटत होतं? का? तिने डोळे मिटले आणि रिंकीची आठवण काढली. रिंकी? ती घाबरलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली. तिला प्रचंड जाणून घ्यायचं होतं की ती कशी आहे. रिंकी एक गोड मुलगी होती. तिला सगळं सुख मिळायला हवं होतं. मानसी देवाकडे प्रार्थना करत होती की तिच्याबरोबर काहीही वाईट घडू नये. रिंकी कुठे आहे? ती ठीक आहे ना? ती गुदमरलेल्या आवाजात त्याच्याकडे उत्तरासाठी पाहत होती. तो काहीच बोलला नाही. पुतळ्यासारखा तिथेच उभा राहिला. तो तोंड का उघडत नव्हता? आकाश, तुझ्या शांततेने मला मारू नकोस प्लीज, ती विनवू लागली. रिंकी ठीक आहे का? ती कुठे आहे? ती ओरडली. आकाश, असं वाटतंय मला अनेक गोष्टींची कल्पनाच नाही. मला वाटलं तू माझ्यावर रागावला आहेस, पण हे त्यापेक्षा खूप जास्त आहे. फक्त राग नाही. ती रडत म्हणाली. काय झालं ज्यामुळे तू राक्षस बनलास? मला सांगशील? ती त्याच्याकडे याचना करत होती. क्षणभर त्याचं हृदय दडपलं. खरंच तिला काहीच माहिती नाही? असं कसं शक्य आहे? तिच्या वडिलांनी जे केलं त्याबद्दल तिला कसं माहीत नसेल? की ती खोटं बोलतेय? तो आपल्या खोलीत गेला आणि 2 मिनिटांनी उदास चेहऱ्याने परत आला. तो तिच्याकडे पाहत होता, तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत. त्याने अचानक एक वर्तमानपत्र तिच्या चेहऱ्यावर फेकलं. ती दचकली. तिने वर पाहिलं. त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि काळजीपूर्वक वर्तमानपत्र उचललं. वाच, तो ओरडला. त्याचा हा नवा राग तिच्यासाठी अनोळखी होता. मुखपृष्ठ वाचताच ती हादरली. ती तिथेच बसली भयभीत नजरेने. हे काय आहे? ती त्याचा कॉलर पकडत म्हणाली. मलाच विचारतेस? तो तिचा हात पकडत तिच्या सडपातळ बोटांना घट्ट धरत म्हणाला. बघ, तुझ्या वडिलांनी काय केलं ते बघ. तो पुन्हा ओरडला. मी तुला 1 मिनिट मागितला होता, दिलास का? तो तिचा हात घट्ट पकडून म्हणाला. अचानक तिने त्याला मिठी मारली. तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. तो एक पाऊल मागे गेला. पुतळ्यासारखा थिजून उभा राहिला. मला माफ कर, ती पुटपुटली. तो एक शब्दही बोलला नाही. तिला हॉलमध्ये तसंच सोडून तो निघून गेला. मानसीने वर्तमानपत्रातील मथळे पुन्हा पुन्हा वाचले आणि आकाशला घरभर शोधू लागली. तो कुठेच दिसत नव्हता. तिला माहीत होतं तो तिला असंच एकटीला सोडून जाऊ शकत नाही. त्यावेळी नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचा तिला पूर्ण हक्क आहे. तिने न केलेल्या पापाची शिक्षा तो तिला देऊ शकत नाही. नक्कीच एखादा भयंकर गैरसमज आहे. तिची नजर रिंकीच्या फोटोवर गेली आणि तिचं हृदय अक्षरशः तुकडे तुकडे झालं. ती जोरात रडू लागली. तिला वडिलांशी बोलायचं होतं. कदाचित तेच तिला हवी असलेली माहिती देतील. ती आता जुनी मानसी नव्हती, जिला लोकांच्या भावना, त्यांचं दुःख काहीच महत्त्वाचं वाटत नव्हतं. आता ती वेदना समजू शकत होती. इतरांना दुखावल्यावर मनावर किती खोल जखम होते हे तिला आता उमगत होतं. ती उठली आणि त्याच्या खोलीकडे गेली. सगळीकडे शोधलं पण तो तिथे नव्हता. तिला नळातून पाणी टिपकत असल्याचा आवाज ऐकू आला. ती वॉशरूमकडे पाहत सुस्कारा टाकते. ती हलली नाही. बेडवर बसली, त्याची वाट पाहत, नजर खोलीत फिरवत. तिने खोलीत नजर टाकली. तो अजूनही बदलला नव्हता. त्याची आवडही तशीच होती. खोली खूप नीटनेटकी होती आणि अचानक तिची नजर बेड शेजारी टेबलावर पडलेल्या एका पुस्तकावर स्थिरावली. तिने ते पुस्तक उघडलं. पानांवर छापलेल्या अक्षरांवर तिने बोटं अलगद फिरवली. खाली तिची सही होती. तो अजूनही हे पुस्तक ठेवून आहे? हो, अजूनही त्याच्याकडे आहे. तिचे हात क्षणभर थरथरले. पुस्तकं आणि बुकस्टॉल, ज्या गोष्टींनी तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. तिच्याशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. आकाश एक जबरदस्त वाचक आहे आणि अप्रतिम लेखकही. 6 वर्षांपूर्वी एका बुकस्टॉलवर आकाश नेहमीप्रमाणे त्याच्या आवडत्या लेखकाची नवीन पुस्तकं शोधत बुकस्टॉलमध्ये फिरत होता. हा त्याचा आवडता बुकस्टॉल होता. वर्षानुवर्ष तो इथूनच पुस्तकं विकत घेत होता. खरं तर पुस्तकं त्याचे खरे मित्र होते. आकाश, कोणीतरी अचानक मोठ्याने त्याचं नाव हाक मारलं, घाईघाईने, काळजीच्या सुरात. तो पटकन वळला. कोण हाक मारतंय ते पाहण्यासाठी. अरे देवा, तो कुणावर तरी आदळला. बहुतेक एखादी मुलगी. त्याने वर पाहिलं. सुमारे 20 वर्षांची एक तरुणी. क्षणभर त्याने डोळे मिचकावले, नेमकं काय झालं ते समजून घेण्यासाठी. तिने डोळे घट्ट मिटले होते. दोन्ही हातांनी चेहरा झाकत उभी होती. तो हलकेच हसला. तिच्याकडे पाहून त्याच्या ओठांवर हसू उमटलं. ती खूप गोड दिसत होती आणि त्याला क्षणात तिच्याबद्दल काहीतरी जाणवलं. तो छातीवर पुस्तक धरून हात क्रॉस करून तिच्याकडे पाहत उभा राहिला.
तिने हळूच डोळे उघडले आणि हात खाली घेतले. सॉरी. तो नजर खाली करत तिच्या चेहऱ्याकडे चोरून पाहण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला तिचा चेहरा नीट पाहायचा होता. ती काहीच बोलली नाही, फक्त त्याच्याकडे रोखून पाहत उभी राहिली. शेवटी त्याला तिचा चेहरा स्पष्ट दिसला, पहिल्यांदाच. ती सुंदर होती, खूप सुंदर. आकाश? रिंकी, त्याची मैत्रीण धावत येत त्याच्यावर आदळली. तो पुन्हा डगमगला, पण स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागला. समोर उभी असलेली मानसी डोळे मोठे करून पाहत होती. त्याला पुन्हा पडू नये म्हणून तिने पटकन हात पुढे करून त्याच्या छातीवर ठेवला. त्याने तिच्या हाताकडे पाहिलं, तिच्या मनगटावर बांधलेल्या सुंदर ब्रेसलेटाकडे. तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर शहारे आले. शरीरात एक वेगळीच ठिणगी पेटली. तिने दोघांकडे त्रासलेल्या चेहऱ्याने पाहिलं आणि पटकन हात मागे घेतला. तो मोठ्याने हसला. ती खरोखरच गोड होती. तिच्या प्रत्येक हालचालीमुळे त्याला तिच्याबद्दल अजून जाणून घ्यावंसं वाटत होतं. हॅलो. तिने हात हलवत त्याचं लक्ष वेधलं, कारण तो तिचा रस्ता अडवून उभा होता. जरा बाजूला व्हा, तिने इशारा केला. तो क्षणभर तिच्या चेहऱ्याकडे, मग तिच्या ओठांकडे पाहत राहिला आणि डोळे मिटले. थोडी जागा द्या, मानसीने नाराज चेहऱ्याने पुटपुटत पुन्हा सांगितलं. इडियट्स. मानसीच्या त्या शब्दाने रिंकीला वाईट वाटलं. ते शब्द आकाशलाही लागले. आता त्यांनी काय केलं होतं? ती त्यांना का ओरडते? रिंकीला विचारावंसं वाटत होतं, पण आकाशने तिचा हात हलकेच ओढला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत तिला शांत राहण्याचा इशारा केला. त्याला रिंकीने तिच्याशी वाद घालावा असं नव्हतं. त्याला चांगलं माहीत होतं त्याला त्या मुलीबद्दल काहीतरी जाणवतंय. तो तिच्यात रस घेत होता. त्याच्या डोळ्यांतील चमक रिंकीला दिसत होती. हे कसं शक्य आहे? त्याला तिच्याबद्दल काय माहीत आहे? काहीच नाही. तिचं नावसुद्धा नाही. तो बाजूला झाला आणि स्वप्नाळू सुस्कारा टाकला. हा हा. रिंकी त्याचा चेहरा पाहून हसू लागली. दुखतंय का? ती त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली, जिथे मानसीने हात ठेवला होता. तो खट्याळपणे हसला आणि तिचे कान हलके ओढले. जा जा, ती निघतेय. रिंकीने त्याला पुढे ढकललं. मानसीला त्यांच्या वागण्यात काहीतरी विचित्र जाणवत होतं. ती दुसऱ्या शेल्फकडे गेली आणि घाईघाईने पुस्तकं शोधू लागली. तिला त्यांच्यापासून लवकरात लवकर दूर जायचं होतं. रिंकी? श्श. आकाशने मानसीकडे पाहत रिंकीला शांत राहण्याचा इशारा केला. त्याचा आवाज खूप पुरुषी आणि अधिकारवाणीचा होता. क्षणभर मानसीला तो आवाज ऐकून बरं वाटलं, पण लगेच तिला आपली चूक कळली. काही वेळ गप्प बस किड्डो, आकाश म्हणाला. रिंकीचा चेहरा पडला. ती त्याच्या मागे आज्ञाधारकपणे उभी राहिली. मॅडम, हे घ्या तुम्ही मागवलेलं पुस्तक. सेल्समन पुढे येत मानसीच्या हातात पुस्तक ठेवतो. ती मोठ्याने हसली. आता ती शांतपणे निघू शकत होती. छान. मी हे पुस्तक सगळ्या शहरात शोधत होते. थँक्यू, ती हसून म्हणाली. आकाशने रिंकीकडे स्मित केलं. रिंकीही त्याच्याकडे हसत होती. हो हो, ती मानसीकडे पाहून हसली आणि तिच्याशी बोलायला पुढे सरसावली. इडियट. श्श. आकाशने रिंकीकडे डोळा मारत तिला शांत राहायला सांगितलं आणि मानसीकडे शांतपणे पाहत राहिला, तिच्या सौंदर्याचा अभ्यास करत. नेहमी इतक्या घाईत राहू नकोस, यावेळी आकाशने थोड्या गंभीर सुरात रिंकीला सांगितलं. रिंकीने ओठ फुगवले. किड्डो, त्याने तिच्या कपडावर बोट ठेवून हलकेच ढकललं. त्यांच्या विचित्र वागण्याकडे पाहत असलेली मानसी आता आकाशला थेट विचारायचं ठरवत होती की हे दोघं तिच्या मागे का लागले आहेत. ती एक पाऊल मागे सरकली. लोकांचं लक्ष वेधायचं नव्हतं. मी किड्डो नाही, रिंकी पुन्हा ओठ फुगवत म्हणाली. ठीक आहे. आकाश हळूच मान हलवतो. त्याने तिचे केस विस्कटले. रिंकी अजूनही लहान मुलांसारखीच होती, खूपच निरागस. तिचा हा स्वभाव आकाशला नेहमीच काळजीत टाकायचा. आकाश तिचा जिवलग मित्र होता, भावासारखा. तो नेहमी तिचं रक्षण करायचा आणि सगळ्या गोष्टी तिच्याशी शेअर करायचा. मी या पुस्तकाची कॉपी मागितली होती. आकाशने अचानक मानसी आणि सेल्समनच्या संभाषणात हस्तक्षेप केला. तो गंभीर चेहऱ्याने मानसीकडे पाहत होता, तिचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत. सॉरी सर, सेल्समन खांदे उडवत म्हणाला. मॅडमने हे 1 आठवड्यापूर्वी ऑर्डर केलं होतं. पण मी मागतोय ना, आकाश थोडासा धमकीच्या सुरात म्हणाला. विचार करून बघ. यामुळे मानसीचा राग चढला. पहिल्यांदा तो तिच्यावर आदळला, मग तिच्या मागे उभं राहून हसत राहिला आणि आता तिच्या पुस्तकावर दावा करतोय. ह्या दोघांना नक्की काय हवंय, तिला विचारायचं होतं आणि तिने विचारलंच. तुमची समस्या काय आहे सांगा ना, ती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली. दोघंही समोरासमोर उभे होते. रिंकी मात्र हा प्रसंग एन्जॉय करत होती. ए वेड्या मुली, माझ्याकडे का हसतेस?
मानसीने रिंकीकडे बोट दाखवत विचारलं. रिंकीने नजर खाली घातली आणि इकडे तिकडे पाहू लागली. आकाशला वाईट वाटलं. त्याला रिंकीला वेडी म्हणणं आवडलं नाही. तिला तिच्याबद्दल काय माहीत आणि किती लवकर ती मत बनवते. नाही, तिला नावं ठेवू नकोस, तो तिचा हात पकडत म्हणाला आणि झटक्यात पुस्तक तिच्या हातातून घेतलं. आणि हे पुस्तक माझं आहे, तो हसत म्हणाला. तुमचं? ती भुवया उंचावत म्हणाली. तुमचं? खरंच? तुम्ही विकत घेतलंय का? सांगा, विकत घेतलंय का? ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. नाही, त्याने लिहिलंय, रिंकी अभिमानाने म्हणाली. मानसीने गोंधळलेल्या अवस्थेत फिकट चेहऱ्याने आकाशकडे पाहिलं. हे तू लिहिलंयस? खरंच तू? नक्की? मानसी अजूनही संभ्रमात होती. मला वाटलं होतं लेखक कोणीतरी 50-60 वर्षांचे असतील. आपली जीभ चावत तिने अचानक हे बोलून दाखवले. तुझ्यासारख्या तरुण मुलाकडून इतक्या प्रगल्भ पुस्तकाची अपेक्षा नव्हती. ती एकामागून एक बोलतच होती. हे अनपेक्षित होतं, पण तिच्या बोलण्यात उपरोधिक सूर होता. तिची कबुली ऐकून आकाश क्षणभर हसला, पण तिच्या आवाजातील उपरोधाने त्याला कुठेतरी दुखावले. तरीही त्याने ते कौतुक म्हणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने आपले डोके थोडे वर उचलले आणि तिच्या डोळ्यात डोकावले. आय एम सॉरी. त्याचे ते भेदक डोळे पाहून तिने एक दीर्घ श्वास घेतला, पण त्याला तिची माफी प्रामाणिक वाटली नाही. ती नक्की काय बोलत होती? तिला स्वतःलाच जाणीव व्हायला एक क्षण लागला की ती काय बोलून गेली आणि तिने किती विचित्र टिप्पणी केली. तिने स्वतःच्याच बुद्धीला शिव्या घातल्या. खरं तर तिच्या दीदीला हे पुस्तक हवं होतं. ती पुटपुटली. दीदी का? वाढदिवसाची भेट म्हणून हेच पुस्तक हवं होतं. रिंकी मोठ्याने हसत होती. मानसीला समजत नव्हतं की ही सारखी का हसतेय. ते खूपच चीड आणणारं आणि त्रासदायक होतं. मानसीला समोर उभे असलेले ते दोघेही खूप वेगळे आणि वेडे वाटत होते. 50 किंवा 60? गंभीरपणे आकाशने भुवया उंचावून विचारले. तो तिच्या प्रत्येक हावभावाचे वाचन करत होता आणि ती कशा प्रकारची व्यक्ती आहे याचा अंदाज घेत होता. कठोर मनाची. त्याने तिच्याबद्दल आधीच एक मत बनवले होते. स्वमग्न, सेल्फ ऑब्सेसिव्ह. काय? अगं विचार कर. तिने मान हलवली. मी दुसरी काय अपेक्षा करू शकते? हे अर्थशास्त्रावर आधारित आहे आणि मानसीने स्वतःचा बचाव करत विचारले. याचा अर्थ काय? आकाश अजूनही तिच्या उत्तराने समाधानी नव्हता. खरं तर यावेळी तो दुखावला गेला होता. अर्थशास्त्र आणि तरुण मुलं यांचं गणित सहसा जुळत नाही. तिने खांदे उडवले. किमान माझ्या मते तरी. आपले हात हवेत उंचावत ती म्हणाली. आकाशला आता तिची खोड काढायची होती. बरं, मग तुला हे पुस्तक का वाचायचं आहे? आकाशने मिश्किलपणे विचारले. ती एक पाऊल मागे सरकली. आता याला हे का जाणून घ्यायचं आहे? तू नक्कीच 60 वर्षांची नाही आहेस. ती काही बोलण्याआधीच तो हसला. नक्कीच नाही. मानसी थोडी गडबडली आणि तिने थेट त्याच्या डोळ्यात पाहिले. क्षणभर तिचा श्वास रोखला गेला. यावेळी त्याच्या प्रश्नाने तिला खूप त्रास दिला. हे माझ्या... ती थांबली आणि त्याच्याकडे पाहिले. ती त्याला खरं सांगणारच होती, पण हे माझ्या प्रोफेसरसाठी आहे. मला त्यांना वाढदिवसाला भेट द्यायची आहे. ती वाद जिंकण्यासाठी खोटं बोलली. आता ती हे माझ्या बहिणीसाठी आहे असं तर नक्कीच म्हणू शकत नव्हती. ओह, छान आहे. आकाशने मान डोलावली आणि रिंकी तिथे त्यांच्या रागीट चेहऱ्यांकडे पाहत उभी होती. ते काय बोलत होते? रिंकी निराश झाली होती. त्यांच्या नजरा इतक्या तीव्र का होत्या? रिंकीचा चेहरा पडला होता. बरं, जर हे तुझ्यासाठी नसेल तर मी हे नक्कीच सोबत घेऊन जाईन. त्याने पुस्तक पकडले. किती उद्धटपणा आहे. मी सांगितलं ना की ही एक भेट आहे. तिने ते यशस्वीपणे खेचून घेतले. तिने ते आपल्या बहिणीसाठी घेतले होते आणि त्यावर तिची सहीही घेतली होती. आकाशला ते पुस्तक कोणत्याही परिस्थितीत हवे होते. तू दुसरं काहीतरी भेट देऊ शकतेस, प्लीज. यावेळी आकाशने तिला मनापासून विनंती केली. नाही, मानसीने उपहासाने हसत म्हटले. सर, सेल्समन मोठ्या हास्यासह तिथे आला. सर, राजने तुमच्यासाठी एक प्रत बाजूला ठेवून दिली आहे. त्याने आनंदाने ती प्रत त्याला सुपूर्द केली. यानंतर पुढे मानसी आणि आकाशच्या आयुष्यात काय होते ते पाहण्यासाठी तुम्हाला पुढचे आपले भाग पाहावे लागतील. पण त्याआधी कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, एक गोडशी कमेंटही मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद.